ध्येय प्रकाशन अकॅडमी संचलित आयाम विलार राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा 2024 बक्षीस वितरण व सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय संतोष पाटील सर, महाप्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, त्याचबरोबर वरती स्टेजवर असलेले योगेशजी रिमे सर उपस्थित, त्याचबरोबर शेटगे मॅडम संचालिका ध्येय प्रकाशन अकॅडमी, सर्व ध्येय प्रकाशन अकॅडमीचे प्रतिनिधी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक वृंद यांचं प्रथमतः मी सर्वांना नमस्कार करते। ध्येय प्रकाशन अकॅडमीचं कार्य किंवा त्यांची आपण जर माहिती पाहिली तर मला यावर्षीच इतक्या वर्ष आम्ही शिक्षण विभागात कार्यरत आहोत, परंतु यावर्षीच आम्हाला लक्षात आलं की यांचं कर्तृत्व काय आहे। या टीमचं सर्वात प्रथम मी कौतुकास्पद स्तुत्य उपक्रम असल्यामुळे त्यांचं मी प्रथमतः आभार मानते, अभिनंदन करते। बालकांचा सर्वांगीण विकास हे आपल्या शिक्षणाचं प्रमुख ध्येय आहे आणि भविष्यवेधी लक्ष्यवेधी शिक्षणासाठी ही अकॅडमी खूप महत्त्वाचं कार्य करत आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे पहिलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर माहिती होतं, परंतु या अकॅडमीच्या कार्यामुळे आता पहिलीपासूनच्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात याबाबतची तयारी ही अकॅडमी करत आहे। जर आपण बघितलं की बालकांच्या मेंदूचा विकास 90% विकास हा बालवयातच होत असतो आणि इयत्ता पहिलीपासूनच जर त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर ती खूप विद्यार्थी पुढे यशस्वी होतात, त्यांच्या मानसिक मेंटल ॲबिलिटीचा विकास होतो। तर या दृष्टिकोनातून ही अकॅडमी खूप महत्त्वपूर्ण काम करत आहे। शिक्षक आणि पालक यांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण आपण कोरोना कालावधीत जर पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक घरी अभ्यास घेत होते किंवा त्यांना काही शिकवत होते तर असेच विद्यार्थी अभ्यास करत होते। बाकीचे विद्यार्थी आपण वर्गोन्नत केलेले होते, परंतु वर्गोन्नत करून फक्त पास झालेले होते, पण ती क्षमता, ती अध्ययन निष्पत्ती त्यांच्यामध्ये आलीच होती असं आपण 100% सांगू शकत नाही। या स्पर्धा परीक्षा अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत, म्हणून 1ली ते 8वी पर्यंत 36 जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, परंतु काही भागात अजूनही या अकॅडमीचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही। आमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी खोब्रागडे सर, मी गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे, आधी SCRT-मध्ये 3-4 वर्ष कार्यरत होते, परंतु सहज त्यांची चर्चा चालू असताना मी विचारलं तुम्ही काय चालू आहे तुमचं हे काम, तर त्यांनी सांगितलं की ध्येय अकॅडमीची परीक्षा अशी आहे मॅडम। तर मी त्यांना सांगितलं की माझाही मुलगा 4थीचा परीक्षा यावर्षी दिलेला आहे, इंग्लिश मिडियमचा आहे, तर आमच्या घरचे सुद्धा म्हणायला लागले की ही प्रायव्हेट एजन्सी आहे, ही परीक्षा देण्याची काय गरज आहे। परंतु मी सांगितलं की ही स्पर्धा परीक्षा आपण फक्त पास करणे, नंबर येणं हे मायनर नाही, पण त्याची तयारी होते। तो गोंदिया जिल्ह्यामधून दुसरा आहे, कारण की खूप शेवटी फॉर्म त्यांनी भरलेला होता। जर आमच्या वेळेस ही मार्गदर्शन खूप उशिरा झालेलं होतं, पालकांची प्रेरणासुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की जेवढे पॉझिटिव्ह पालक असतील तेवढे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील आणि शिक्षकांचं यश जर आपण बघितलं की त्यांना आपण कितीही ट्रॉफी द्या, बक्षीस द्या, त्यापेक्षाही आपला विद्यार्थी किती शिकलाय किंवा त्याला कुठले पारितोषिक, तो गुणवंत किती होईल याच्यातच त्यांचं यश हे अवलंबून असतं। उद्याचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी ही अकॅडमी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, त्यांना पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा देते। त्यांचं पूर्ण आपल्या राज्यातील 100% विद्यार्थी कसे याच्यामध्ये सहभागी होतील यासाठी आपण कार्य करावं, आमच्या दृष्टिकोनातूनही आम्ही त्याचा प्रसार करू। सर्वांना धन्यवाद। धन्यवाद मॅडम, बहुमोल असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे माननीय श्री प्रवीण कुमार काळम पाटील साहेब, विस्तार अधिकारी म्हणून ते आहेत, तर त्यांना मी विनंती करते की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं। या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय पाटील साहेब, आता ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं त्या आदरणीय फुले मॅडम, ज्यांनी हा सोहळा आयोजित केला त्या शेळके दाम्पत्य, त्यांची सर्व टीम, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये हिरे मानकं दडलेली आहेत
आज आपल्या उदरातल्या या हिऱ्या मालकांना कुटुंबापासून या ठिकाणी पुण्यापर्यंत घेऊन आलेले पालक या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातल्या हिऱ्याला पैलू पाडले पाहिजेत. पैलू पाडण्यासाठी पालक आणि त्या हिऱ्याला पारखणारे पारखी या सगळ्यांनी एकत्र जर प्रयत्न केले तर नक्कीच हिऱ्यांना पैलू पडतात आणि हिरे भविष्यामध्ये चमकतात सुद्धा. जगण्याचा धर्म घेऊन प्रत्येकजण जन्माला येतो, परंतु आपण सर्वजण त्याला शिकण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी काम करतो आहोत. मित्रहो, विद्यार्थ्याला आनंद, पालकाला समाधान आणि शिक्षकाला सन्मान मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला आमचा सलाम. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये सिंहाचा वाटा असणारे किंवा आपण त्यांना म्हणू शकतो की वटवृक्ष ज्यांनी उभारलाय असे माननीय श्री सुदाम शेंडगे सरांना मी विनंती करते की आपण या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रस्तावित करावे. माननीय व्यासपीठावरील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संतोषजी पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्याला गोंदियाहून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित त्यांनी एक महिन्यापूर्वी सांगितली गेली त्या आदरणीय पूनम घुले मॅडम, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे आमचे पाटील सर, आणि आज ज्यांच्यासाठी हा आनंद सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे ते आमचे महाराष्ट्राचे किंबहुना भारत देशाचे स्टार म्हणजे माझे विनर विद्यार्थी, त्याचबरोबर आमचे पालक, गुरुजन वर्ग, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि या सिस्टीममधला कणाकणातला राज्यस्तरापासून केंद्र स्तरापर्यंत काम करणारा आमचा कोहिनूर हिरा. मी प्रथम या ठिकाणी जे माझे स्टार आहेत ज्या देशाचं भविष्य मी खूप मोठ्या प्रगतीपथावर गौरव उंचीवर नेण्याचं त्यांच्या माध्यमातून स्वप्न साकारलेलं आहे ते माझे स्टार इथं मधल्या लाईनमध्ये सर्व बसलेले आहेत. मी उपस्थित सर्वांना मान्यवरांना पालकांना विनंती करतो की जोरदार ह्या माझ्या स्टारसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. खरं तर साहेब या ठिकाणी माझं मन भरून येत आहे. एक 25 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज त्याच्या आपण सर्व साक्षीदार आहे. खरं पाहताना हा वटवृक्ष उभं राहत असताना यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, संघर्ष असतो आणि हे आमच्या गुरूंनी शिकवलेलं आहे, आमच्या आईवडिलांनी शिकवलंय, थोर महात्म्यांनी शिकवलंय. महाराष्ट्राचा इतिहास वाचला, देशाचा इतिहास वाचला, प्रत्येकाकडून झुंज देण्याचं, संघर्ष करण्याचं आणि गरुड घेण्याचं धाडस आमच्या सर्व मोठ्या थोर विचारांनी दिलेलं आहे. म्हणून हा साक्षीकार आम्हाला बघायला मिळतोय. साहेब, हा कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस 2013-14 रन केला होता त्यावेळेस आम्ही एकटे चाललो होतो, कारवा वाढलेला. खरंच तुम्हाला सर्वांना सांगतो, कधीही कुठली चांगली सुरुवात करत असतो तो एकटाच असतो, नंतर हळूहळू जुळत असतो. स्वातंत्र्य आमच्या भारताला भेटलं ते सहजासहजी नाही भेटलं, त्याच्या मागचा इतिहास वाचा. सुरुवातीला एकटेच निघाले होते अनेक जण, नंतर स्वातंत्र्य मिळालं. तसं आम्ही एकटे निघालो. आज आम्हाला महाराष्ट्राचा प्रशासकीय सर्व अधिकारी वर्ग, आमचा पालक वर्ग, आमचा महाराष्ट्राला प्रत्येक बंधू सपोर्ट करतोय, त्यांना मी सर्वांना सलाम करतो आणि मी माझ्या या प्रस्ताविकेकडे वळवतो. साहेब, हे करत असताना आम्ही जगावेगळे का? कारण आमचा हा बिझनेस म्हणून आम्ही कधी केलेला नाही. आमच्या सिस्टीमचं नाव पण काय, ध्येय अकॅडमी महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र पण नाही, महाराष्ट्र का ते महाराष्ट्राची आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थी, पालक, गुरुजन, मालक आहे, चालक आहे आणि सर्व काही म्हणून तिचं नाव आहे. दुसरी गोष्ट, नावात ध्येय आहे सिस्टीममध्ये, त्यामुळे आमचे पालक, विद्यार्थी, गुरुजन ध्येयवादी काम करत असतात. आता इतर वेगळं आणि आमचं वेगळं काय सांगतं? आज महाराष्ट्रात इतक्या परीक्षात एकाही परीक्षेला आयोग समानांकन नाही आहे. आमच्या ध्येय अकॅडमीला, ध्येय प्रकाशनला गेल्या वर्षी 2 मानांकन भेटले आणि आज तुमच्या समोर आता अनावरण सर्वात जास्त होणार आहे. 3 मानांकन आया विनरला यावरती नॅशनल पातळीवर भेटलेत. ह्याचं श्रेय आमच्या पालक, विद्यार्थी आणि गुरुजन वर्ग, आमच्या अधिकारी वर्ग, आमचे प्रमुख मार्गदर्शक आहे. म्हणजे हे सिस्टम ही वेगळी आहे. आज कोणतं एकच ध्येय विद्यार्थी विकास आमचा ब्रीद आहे आणि
आणि UPSC मध्ये 50% यशाचा वाटेकरी बनला पाहिजे. म्हणून मी नुसतं मुलाला तंत्रज्ञान द्यायचं म्हणून शिकवलं. ऑनलाईन क्लास चालू करण्याचं म्हणजे एवढं मोठं वेगळं काही नाहीये. पालकांना पण सांगतो, ऑनलाईन काम केल्यामुळं मुलांनी माझ्या डिजिटल ॲप डाउनलोड केलं, त्यांना कसं डिजिटल ॲपमध्ये जायचंय, कसं डाउनलोड करायचंय, कसं कनेक्ट व्हायचंय आणि ते तंत्रज्ञान पहिल्यांदा शिकवलं, जे की आमच्या पालकांना खूप जणांना पण माहीत नव्हतं. दुसरं तंत्रज्ञान, माझी मुलं जग हे अमेरिकेचं नॉलेज जगातना एवढ्या टॅबमध्ये आले, मग माझ्या मुलाला पण ते भेटलं पाहिजे. उद्या सर्वच ऑफलाईन परीक्षा नाही आहेत, आता 50% सर्व परीक्षा ऑनलाईन आहेत मोठ्या पातळीवर. म्हणून मी ऑनलाईन टेस्ट फ्री चालू केली. महिन्याला माझे मुलं ऑनलाईन टेस्ट देतात. तंत्रज्ञानाचं विज्ञान काय असतं ह्या माझ्या पालकांना विद्यार्थ्याला शिकता भेटलं. डिजिटल ॲप 15, 20, 25 साहेब बाहेर आहेत, बाहेर कुठले पण असं नाव घेत नाही. आपलं सर्व फ्री आहे. एकही रुपया कुठल्याही योजनेचा माझ्या पालकांना विद्यार्थ्याला उडवायचा नाही. आमचं विजन छोटं नाहीये. जसं की नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, NMS परीक्षा नाहीये, आमचं UPSC टार्गेट आहे. म्हणून आम्ही या वर्षीपासून साहेब इंटरनॅशनल स्कूल आमचं 2027ला चालू होत आहे आणि पहिल्या 100 मधल्या टॉप विद्यार्थ्याला येणाऱ्या 27च्या वर्षामध्ये फ्री प्रवेश भेटणार आहे. त्याच्यावर नॅशनल इंटरनॅशनल प्रोसेस होणार आहे आणि माझ्या मुलाला मोठी गरज घेता येणार आहे आणि त्याचा श्रेय माझ्या सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षणातल्या कार्यकर्त्याला येणार आहे. साहेब एवढंच नाही, हे तर परीक्षा घेणं बक्षीस पण माझ्या मुलाला तेवढं प्रोत्साहन पण भेटलं पाहिजे. माझ्या मुलाला VIP हॉल मी दरवर्षी उपलब्ध करतो. आमच्या आदर्श IAS मार्गदर्शन का उपलब्ध करतो? माझ्या पहिलीच्याच मुलाला स्वप्न रंगवलं पाहिजे, मी की 10वीलाच IAS बनलं पाहिजे आणि साहेब गॅरंटी देतो की